नमस्कार. वाद संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाद संवाद या कार्यक्रमातून मुख्यतः ज्या स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्या दोघीही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करत असतो आणि त्यासाठी एक छोटेखानी चर्चा जी आहे ती आपण साम टीव्हीच्या माध्यमातून करतो. यात मुख्यतः फक्त दोनच पाहुण्यांना आपण या चर्चेत बोलवतो जेणेकरून खूप मोठ्या स्वरूपात वाद न घालता उगाचच वेळ न दवडता विषय समजून घेणं हा प्रयत्न असतो आणि दोघंही पाहुण्यांना योग्य ती बोलण्याची संधी देणं हाही यामागचा उद्देश असतो. आज या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत ते मुख्यतः विवादित अशा वक्तव्यांसंदर्भात. विवादित वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी एक विवादित असं वक्तव्य केलं आहे. वक्तव्य काय? लष्कर म्हणजेच मोदी सेना आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी रविवारी गाझियाबाद इथल्या एका सभेमध्ये केलं. माजी स्थलसेना अध्यक्ष VK सिंग यांच्या प्रचारादरम्यान हे वक्तव्य करण्यात आलं. कितपत योग्य आहे लष्कराला मोदी सेना म्हणणं? सैनिकांचा हा अपमान आहे का? अशा स्वरूपाची टीका ही योगी आदित्यनाथ यांच्यावर होती आहे आणि या वक्तव्याप्रकरणी स्वतः निवडणूक आयोगानं अहवालही मागवलाय. याच विषयावर चर्चा करण्यासाठी म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते प्रवक्ते अवधूत वाघ आपल्याबरोबर आहेत. ते मुळात ज्या स्वरूपाची वक्तव्य ही भाजपच्या वाचाळवीरांकडून केली जात आहेत त्यावर भाजपचं काय स्पष्टीकरण आहे ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतील. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत आक्रमक असे नेते म्हणून जे ओळखले जातात जितेंद्र आव्हाड आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. गेल्या काळामध्ये अशा वाचाळवीरांच्या विरोधात ते सातत्यानं वक्तव्य करत आले आणि जितेंद्र आव्हाडांनाही अनेकदा केलेली वक्तव्य ही अडचणीत आणणारी ठरलेली आहे. अवधूत वाघजी, तुमच्यापासून सुरुवात करतो. वाचाळवीरांची संख्या खूप वाढली अशा स्वरूपामध्ये सैनिकांबरोबर मोदींच्या कार्यकर्त्यांची किंवा लष्कराची मोदी सेना म्हणून मांडणी करणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? नाही, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जींचं जे संपूर्ण संभाषण आहे, संपूर्ण भाषण आहे ते मी नीट ऐकलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लष्कराचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये. त्यांनी मोदी सेनेचा जरूर उल्लेख केलेला आहे परंतु मोदी सेना आणि लष्कर याची तुलनाही केलेली नाहीये. मोदी सेना म्हणजे नरेंद्र मोदीजींच्या मागे असलेले भारतातील सर्व जनमत लोक प्रतिनिधी, त्यांचे चौकीदार आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांना मत देणारे मतदार, त्यांचे पाठीराखे अशा अर्थानं त्यांनी मोदी सेना म्हटलेलं आहे. बघा, सेना म्हटल्यानंतर प्रत्येक वेळी लष्करच येतं असं नाहीये. नाही अवधूतजी, आपण त्यांचं वक्तव्य ऐकूयात. मी PCRला विनंती करतो की योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य जे आहे ते काढून ठेवावं. आपण ते आपल्या प्रेक्षकांनाही ऐकवू आणि जो युक्तिवाद केला जातोय की भारतीय सेनेशी हे वक्तव्य जे आहे ते जुळत नाही, कोणत्याही स्वरूपात त्याचं कंपॅरिझन झालेलं नाही, ते आपण प्रेक्षकांना ऐकवू. अवधूत वाघजी, या ठिकाणी स्पष्टपणे वक्तव्य करण्यात आलं भारतीय सेना म्हणजे मोदी सेना. गाझियाबादमध्ये वक्तव्य केलं गेलं. आपण हे ऐकूयात, पण तुम्ही अशा स्वरूपात युक्तिवाद करून जे वक्तव्य केलं गेलंय त्याला पूर्णतः नाकारू शकत नाही. नाही, पुन्हा एकदा सांगतो, लष्कर आणि मोदी सेना याचा काही संबंध नाही. मोदी सेना यांचा अर्थ त्यांना जो अभिप्रेत आहे तो नरेंद्र मोदींनी जी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, आतंकवादाच्या विरुद्ध, पाकड्यांच्या विरुद्ध जी काही मोहीम सुरू केलेली आहे त्याला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी लोकांचा समूह, लोकवादी या शक्तींची ताकद या अर्थाने केलेली आहे. इथे लष्कराला कृपया गोवण्याचा प्रयत्न करू नका. लष्कर इंडिपेंडंट आहे. ते अवधूत वाघजी, आम्ही गोवत नाहीये. मूळ मुद्दा हाच होतोय की भाजपचे नेते जे आहेत ते मुख्यतः लष्कराला, सेनेला राजकारणाशी गुंतवतायत, सातत्यानं गोवतायत आणि म्हणून प्रश्न उपस्थित होतोय. जितेंद्र आव्हाडांकडे जातो, पण त्या अगोदर ऐकूयात काय म्हटले योगी आदित्यनाथ. आतंकवादियों को बिरयानी खिलाते थे और मोदी जी की सेना आतंकवादियों को गोली और गोला देती है. यही अंतर है. कांग्रेस के लोग अजहर मसूद जैसे आतंकवादियों के साथ जी लगा करके आतंकवाद को प्रोत्साहित करती है, तो प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में आज आतंकवाद को, उनके ठिकानों को नष्ट और ध्वस्त करके आतंकवाद की ही नहीं पाकिस्तान की कमर को तोड़ने का कार्य भी भारतीय जनता पार्टी की सरकार कर रही है.
अवधूतजी, थेटपणे मोदी सेनेनं लष्करात मुळात ज्या दहशतवादी कारवाया झाल्या त्याच्या विरोधात म्हणून पावलं उचलली अशा स्वरूपात उल्लेख आहे. भारतीय सेनेचा उल्लेख नाहीये, मात्र भारतीय सेनेला मोदी सेना म्हणून संबोधित करण्यात आलेलं आहे. जितेंद्र आव्हाडजी, मला वाटतं की त्यांना हे सगळं करून या देशामधला जो त्यांचा 5 वर्षाचा बॅकलॉग आहे, 5 वर्ष न करू शकलेल्या ज्या त्यांचे म्हणजे 2014ची भाषण ऐकलं, 2014 वरती ते सगळे विकासावरती बोलायचे. 2019चं वर्ध्याचं भाषण ऐका, हिंदुत्ववाद, परत हिंदू मुसलमान, महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राबद्दल भाषण, महाराष्ट्रातल्या भीषण दुष्काळाबद्दल, येथे झालेल्या 27,000 आत्महत्यांबद्दल ते फक्त 3 मिनिटं बोलले. 3 मिनिटं. सॅटेलाइट ज्याच्याशी काही घेणं देणं नाही त्याच्याबद्दल ते 4 मिनिटं बोलले. 11 मिनिटं पवार कुटुंबियांवरती बोलले, काँग्रेस बोलले, राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल बोलले. म्हणजे आपल्या भाषणातले 25 मिनिटं त्यांनी फक्त इथली तिथली भाषा केली. पण मागच्या 5 वर्षात मी केलेल्या कामांचा हा घ्या पुरावा असं काहीही बोलू शकलेले नाही. आणि मला असं वाटतंय की मूळ मुद्द्यांपासून लोकांना बाजूला न्यायचं आणि लोकांना संभ्रमित करायचं, ही जी हिटलरच्या काळापासून चालत आलेली नीती, याचा उपयोग इथे व्यवस्थित केला जातो. म्हणजे आपण ही चर्चा काय करतो की मोदी असं बोलले, आदित्यनाथ असं बोलले, ते मुद्दा म्हणून बोलतायत. कारण का बोलण्यासारखं काय आहे? अजय कुमार बिष्ट, जे स्वतःचं नावही व्यवस्थित लावू शकत नाहीत, जे योगी आदित्यनाथ म्हणून ओळखले जातात, त्या अजय कुमार बिष्टांना विचारा ना की सुबोध सिंगला मारण्यामागे कोणाचा हात होता? 60 जण विदाऊट ऑक्सिजन जी मेली ती कशी काय मेली? मोदी साहेबांना आम्हाला सगळे प्रश्न विचारायचे, पण एकाही प्रश्नाला उत्तर देत नाहीत. मी साध्या शब्दात सांगितलं, आप जब जी चाहे पाकिस्तान पे बम फेंक के आइए, चाहिए तो उसके लिए राफेल लेके जाए, पर राफेल की असली कीमत तो बताइए. मोदी जी मुद्दे से ना भागिए, मोदी जी जरा मुद्दे पे आइए. मुद्द्यांवर कधी येणार? अवधूत वाघजी, मुद्द्यापासून दूर जाण्यासाठी आणि मतदारांना संभ्रमित करण्यासाठी हिटलरची गोबेल थेरी जी आहे ही मुख्यतः भाजपकडून वापरली जाते आहे आणि म्हणून जाणून बुजून अशा स्वरूपाची वक्तव्य केली जाते आहे असा आरोप लावताय जितेंद्र आव्हाडजी तुमच्यावर. महात्मा गांधींच्या आश्रमात जाऊन, त्यांच्या परिसरात जाऊन, जिथे अहिंसा. जितेंद्र आव्हाडजी, आपण अवधूत वाघांचं उत्तर ऐकूयात, मग मी तुम्हाला पुन्हा संधी देतो. अवधूत वाघजी, तुम्ही बोला. हॅलो. बघा, असं आहे की सेना हा शब्द ज्यावेळी लागतो त्यावेळी लष्कर हे अभिप्रेत नसतं. आपल्या स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये वानर सेना नावाचा एक संघटना स्थापन केली लहान मुलांनी. स्वतः इंदिराजी त्या वानर सेनेच्या सभासद होत्या. त्यानंतर तुम्ही ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आहे, श्रीराम सेना आहे, शिवसेना आहे, अशा अनेक सेना, ब्रिगेड आणि आता भीम आर्मी आहे. अशा तऱ्हेने अनेक संघटना. अवधूत वाघजी, बालाकोटवर किंवा पाकिस्तानवर हल्ला कोणी केला? वानर सेनेने केला होता का? तो भारतीय सेनेने केला. मग भारतीय सेनेने जर केला, भारतीय सेनेने केला ना, मग भारतीय सेनेचा उल्लेख हा मोदी सेना म्हणून झाला. तिथे मुळात आक्षेप आहे. आम्हाला सेना नाव, आता शिवसेना ही आहे, शिवसेनेला कोण लष्कराशी कम्पेअर करतंय? कुणीच करणार नाही. वाद काय आहे? बघा, एकदम बरोबर आहे. 1972 साली ज्यावेळी पाकिस्तान बरोबर आपण युद्ध पुकारलं आणि बांगलादेश आणि पाकिस्तान वेगळं झालं, त्यावेळी या संपूर्ण विजयाचं श्रेय आपण कोणाला दिलं? आदरणीय इंदिराजींना दिलं की नाही? त्यांनी नेतृत्व केलं नाही देशाचं. शेवटी ही देशाची सेना आहे, देशाची साठी लढणारी आहे, पण त्याचं नेतृत्व कोण करतं? गेली 7-8 वर्ष आपल्याला अंतरिक्षामध्ये असलेले उपग्रह पाडण्याचं तंत्रज्ञान अवगत होतं, परंतु ते काँग्रेसने वापरलं का? वापरलं नाही. त्यामुळे एखादं औषध असून सुद्धा आपण जर ते उपयोगी आणत नसू तर त्या औषधाचा उपयोग काय? ज्याप्रमाणे ही सेना आहे, 1947 सालापासून स्वतंत्र भारताची सेना आहे, पण या सेनेला गेल्या 10 वर्षामध्ये काही काम दिलं नाही. आतंकवाद होत होते,
घुसखोरी होत होती, परंतु हाताची घडी तोंडावर बोट घेऊन ही सेना काम करत होती, कारण नेतृत्व गच्च होतं. मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम मान्य करतो काँग्रेसनं तंत्रज्ञान अवगत होतं तरीही वापरलं नाही, लष्कराला योग्य पद्धतीने अधिकार दिले नाही आणि म्हणून दहशतवाद वाढला, हा जो तुमचा आरोप आहे. इतकंच नाही तर सॅटेलाइट पाडण्याचं तंत्रज्ञान हे 10 वर्ष असूनही काँग्रेसनं त्याला परवानगी दिली नाही, असा एक आरोप तुम्ही करता. मी जितेंद्र आव्हाडांकडे जातो. जितेंद्र आव्हाडजी, मान्य आहे का तुम्हाला हा आरोप? असं की ह्याच्यासाठी थोडस मला अधिकचा वेळ लागेल. थोडस इतिहासात जाऊया की वर्ल्ड वॉर 2 नंतर अमेरिका आणि रशिया हे 2 महान राष्ट्र, आक्रमक राष्ट्र जन्माला आली आणि त्याला आपण USSR म्हणायचो वर्सेस अमेरिका, अशी 2 पोल्स तयार झाले आणि त्या 2 पोल्सनी जगाच्या पाठीवरच्या सगळ्या राष्ट्रांना आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. इट वॉज अ स्टार्ट ऑफ न्यू इम्पॅरियलिझम. हा न्यू इम्पॅरियलिझम अवकाशात सुद्धा होऊ लागला आणि अवकाशातली परिस्थिती हळूहळू खराब व्हायला लागली. सॅटेलाइट सोडणं, सॅटेलाइट वरती स्पाईंग करणं हे सगळं सुरू झालं आणि मग जगाच्या पाठीवरचे सगळे राष्ट्र एकत्र आले आणि मून ट्रीटी झाली. त्या मून ट्रीटीमध्ये असं ठरलं की जगातले जेवढेही म्हणजे अंतराळातले जेवढेही जागा आहेत, म्हणजे मून असेल, ते म्हणजे चंद्र असेल, मंगळ असेल, जे ग्रह असतील, त्या सेलेस्टियल बॉडीज वरती मोनोपॉली कोणाची नसेल, अवकाश मोकळ सोडा. आणि याच्यावर सगळ्या राष्ट्रांनी सह्या केल्या आणि अमेरिकेला आणि रशियालाही समज देण्यात आली की तुम्ही कुठेही अवकाशात कुठलेही असे प्रयोग करणार नाही की ज्यांनी स्पेस एन्व्हायरमेंट खराब होईल. त्यांनीही मान्य केलं आणि नंतर त्यांनी हे बंद केलं. आता हे जेव्हा रिगनच्या काळात झालं, रिगननी याची कधी पाठ खुपटून घेतली नाही, गपचूप झालं, संपलं, विषय संपला. त्याच्यानंतर 2007 मध्ये हा प्रयोग चायनाने केला. चायनाने केल्यानंतर जगातनं त्याच्या विरुद्ध आवाज उचलला केला की देश म्हणजे ह्याचं एक तर पहिली गरज नाही, म्हणजे अवकाशात कुठेही मिसाईल्स ठेवता येत नाही, अवकाशात तुम्हाला कुठलंही आर्म्स अँड अम्युनिशन घेऊन जाता येत नाही. ही आंतरराष्ट्रीय करार आहे, कुठल्याही राष्ट्राला तो तोडता येणार नाही, त्याची काळजी त्या करारांमध्ये UNOने घेतलेली आहे. त्यामुळे अवकाशात मिसाईल्स आहेत का? नाही आहेत. अवकाशात कुठल्या यंत्रामध्ये कुठे राष्ट्राला उद्ध्वस्त करू शकतील असे काय बॉम्ब आहेत का? नाही. त्याच्यामुळे झालं कसं की 2007ला जेव्हा अमेरिकेने चायनाने हा प्रयोग केला तेव्हा 2008च्या दरम्यान आपण लगेच चायनाने केलंय, आपली तशी तयारी हवी म्हणून आपण या प्रयोगाला सुरुवात केली. 2012 मध्ये हे तंत्रज्ञान आपल्याला प्राप्त झालं, पण जागतिक स्तरावरती आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कुठलीही बाधा येऊ नये म्हणून अतिशय संयम बाळगत हे फक्त आपल्या पुरतं मर्यादित ठेवलं. 2016-17ला जिनेवामध्ये परिषद झाली. त्या परिषदेमध्ये सौ भंडारी नावाच्या गृहिणी, आपली एक IFS ऑफिसर, ही भारताचं प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांनी तिथे निवेदन केलं, सही केली की कुठल्याही राष्ट्रांनी अशा सॅटेलाइटवर प्रहार करणारे उद्योग करू नये, कारण का अवकाशातला कचरा वाढतोय. जसा जसा दिवसेंदिवस कचरा वाढत जाईल तसा ग्लोबल क्लायमेट चेंज. जितेंद्र आव्हाडजी, मुद्दा पोहोचला तुमचा. जितेंद्र आव्हाडजी, तुमचा मुद्दा पोहोचला. अवधूत वाघांकडे घेऊन जाऊयात हा मुद्दा. अवधूत वाघजी, जिनेवा कराराअंतर्गत अशा स्वरूपामध्ये कोणताही सॅटेलाइट पाडण्याचं तंत्रज्ञान जे आहे ते वापरलं जाऊ नये आणि अवकाशामध्ये कचरा तयार करू नये, जेणेकरून मानव जातीला धोका तयार होईल अशा स्वरूपाचे प्रयोग करू नये, हा करार होता आणि म्हणून काँग्रेसनं या कराराचं पालन करत हा प्रयोग केला नाही असा दावा करतायत जितेंद्र आव्हाडजी. अजून त्यांना काही दावा करायचे ते करू द्या, परंतु या संपूर्ण जगामध्ये जी उष्णता तयार होते ती इंग्लंड, अमेरिका, आणखीन कॅनडा यासारख्या प्रगत देशातून होते आणि सर्वात जास्त कमी कार्बन बाहेर सोडतो तो भारत सोडतो. असं असूनही ग्रीन साठी आपणच काम करतो आहोत. अवकाशामध्ये कचरा करायचा नाही ही फक्त आपली जबाबदारी नाहीये, ही चीनची पण जबाबदारी आहे, अमेरिकेची पण आहे आणि रशियाची पण आहे. शेवटी देशाच्या सार्वभौमतेला आव्हान देणारी कुठची शक्ती उभी राहत असेल तर ती सगळ्यात महत्वाची आहे. हे करार हे सगळे तात्पुरते असतात आणि जर आपल्या सार्वभौमतेला जर कोण आडवा येत असेल एखादा करार तर तो करार मोडून टाकून सुद्धा पुढे गेलं पाहिजे. उत्तर कोरियाचं उदाहरण आहे. उत्तर कोरियाने सुद्धा काही करार सही केले होते,
परंतु ज्यावेळी अणुशस्त्राचा हे आला त्यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड अवधूत वाघ म्हणतात असे करार जर आडवे येत होते तर तो मोडून टाकायला हवे होते. सार्वभौमत्व हे गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्ही सार्वभौमत्वासाठी असे करार मोडायला हवे होते. कसं बघता याच्याकडे? बरोबर आहे. त्यांनी चांगली तुलना केली भारताची उत्तर कोरियाची. भारताचे उत्तर कोरियाशी तुलना करून आपले मोदी किंग जॉंग आहेत हे सांगून ते मोकळे झाले. आम्हाला किंग जॉंग नकोय, आम्हाला इथे गांधी हवेत, गांधी, आम्हाला किंग जॉंग नकोय. आणि म्हणून मी सांगितलं की काल वर्ध्यातल्या भाषणातनं जिथे अहिंसेच्या पुजाऱ्यांनी वास्तव्य केलं त्याच वर्ध्यामधनं हिंदू मुसलमान ह्या जयघोष करत परत एकदा जितेंद्र आव्हाड अवधूतजींना काय बोलायचं आपण त्यांना शेवटची संधी देऊयात. कारण मला वैयक्तिक बोलायचं नाहीये, वैयक्तिक जर बोलणार असाल तर मी फोन ठेवून देईन. मला वैयक्तिक कोणाशी बोलायचं नाही. व्यक्तिगत चर्चा ही मुळात व्यक्तिगत नाहीच आहे. आपण अवधूत वाघ यांचं काय म्हणणं आहे यावर ते जाणून घेऊया कारण वेळ संपत आलेला आहे. आपल्याला स्पष्ट सांगतो कोणीही वैयक्तिक ह्याच्यात बोलणार असेल मी फोन ठेवून देईन. नाही, व्यक्तिगत कोणतीही टीका नाही. अवधूत वाघजी बोला. आपण पोखरणच्या ज्यावेळी आपण अणुस्फोट केला त्यावेळी सुद्धा आपल्यावर परदेशामधल्या अनेक दडपणं होती, परंतु माननीय अटल बिहारी वाजपेयींनी पोखरणचा स्फोट केला आणि त्याच्यानंतर अमेरिकेने अनेक निर्बंध आपल्यावर लावले. आपल्या सर्व सायंटिस्ट आणि अभियंत्यांचं अभिनंदन यासाठी की हे सर्व सँक्शन्स बाजूला पोखरणची आठवण करून देताय. अवधूतजी वेळ संपत आलेला आहे. तुम्ही पोखरणची आठवण करून दिलीत, तुम्ही अवकाशामध्ये सॅटेलाइट पाडण्याच्या तंत्रज्ञानाची आठवण करून दिलीत, तुम्ही बालाकोटची आठवण करून दिलीत. मुख्यतः जे मूळ प्रश्न आहेत आणि ज्या स्वरूपाची वक्तव्य येत आहेत त्या वक्तव्यांना धरून, कारण अगदी मग इंदिरा गांधींसंदर्भातली काही अत्यंत बाष्पळ अशी वक्तव्य समोर आली, सोनिया गांधींसंदर्भातली आली, इतकीच नाही तर सॅटेलाइट पाडला त्यावेळेला तुमचे चंद्रकांत पाटील म्हणतात पाकिस्तानचा सॅटेलाइट पाडला. अत्यंत म्हणजे अभ्यास नसलेली वक्तव्य जी आहे ती तुमच्या नेतृत्वाकडून समोर येताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे भाजपच्या नेत्यांना झालंय तरी काय हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण होतोय. आपण जी मूळ चर्चा करतोय सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्यावर आपण कोणीच बोलत नाही आहोत. आपण काय बोलतोय? आपण सॅटेलाइट पाडल्याचं बोलतोय, आपण सातत्यानं पाकिस्तानचं बोलतोय, आपण सातत्यानं पोखरणचं बोलतोय. मूळ प्रश्न रोजगाराचा आहे, आरोग्याचा आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे, त्यावरचे मुद्दे समोर येत नाही आणि आपण नको त्या विषयांवर चर्चा करतोय. अशा स्वरूपाचं एक चित्र जे आहे ते तयार होत आहे. त्यालाच थोडासा छेद देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आज आपण इथेच थांबतोय. दोघेही मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पाहत रहा साम टीव्ही.